भारतीय परंपरेत काही क्षण असे असतात जे अगदी शांत, अगदी गंभीर आणि थोडेसे गूढ मानले जातात. त्यापैकी एक म्हणजे किंक्रांत. संक्रांत आपल्याला ठाऊक आहे, पण किंक्रांत हा शब्द प्राचीन भारतीय पंचांगामध्ये एक विशेष अर्थाने वापरला जातो. सूर्याचा दिव्य प्रवास. आपल्या शास्त्रांनुसार सूर्य ही फक्त एक खगोलीय वस्तू नाही. सूर्य म्हणजे तेज, प्राण, ओज आणि जीवनाचा आधार. जेव्हा सूर्य एका राशीतून पुढच्या राशीत प्रवेश करतो, त्याला संक्रांत म्हणतात. हा क्षण आपल्या ऋतूंची दिशा, कृषी चक्र आणि नैसर्गिक शक्तींमध्ये बदल घडवतो. किंक्रांतचा पौराणिक अर्थ. किंक्रांत म्हणजे सूर्याच्या राशी बदलाचा असा क्षण जो अशुभ, अप्रिय किंवा कठीण मानला जातो. या काळात सूर्याची ऊर्जा पूर्णपणे स्थिर नसते, म्हणून काही तासांचा हा काळ देवकार्य, शुभकार्य आणि नवीन उपक्रमांसाठी दूर ठेवला जातो. प्राचीन ऋषींनी सांगितले आहे की परिवर्तनाच्या दारात काही क्षण असे असतात जे शांततेत आणि संयमात घालवावेत. किंक्रांत म्हणजे तोच क्षण. रामायण, महाभारत आणि पुराणातील संदर्भ. अनेक पुराणांमध्ये उल्लेख आहे की महत्वाची यात्रा, युद्ध किंवा विधी करताना किंक्रांत टाळली जात असे. सूर्याच्या अस्थिर स्थितीमुळे मन आणि शरीर यांची समतोल शक्ती कमी होते, असा त्या काळातील समज. महाभारतात भीष्म पितामहाने देखील उत्तरायणाची प्रतीक्षा केली. अशा प्रकारे सूर्याची अवस्था आणि कर्मयोग यांना विशेष महत्त्व दिले गेले. हा काळ किती असतो? किंक्रांत पूर्ण दिवस नसतो. फक्त सूर्य राशीत प्रवेश करण्याच्या आधी आणि नंतरचे काही तास, साधारण 6 ते 8 तास किंक्रांत काळ मानला जातो. प्रत्येक संक्रांतीला हा वेळ बदलतो आणि तो पंचांगात लिहिला जातो. आध्यात्मिक अर्थ. ध्यानी मानले तर किंक्रांत हा अशुभ काळ नाही, तो अंतर्मुख होण्याचा काळ आहे. प्रवास नवीन दिशेला वळतो. अशा वेळी मनाला शांत ठेवण्याचा, अहम कमी करण्याचा आणि पुढील प्रवासासाठी स्वतःला तयार करण्याचा एक आध्यात्मिक संदेश या क्षणात दडलेला आहे. तर एकंदरीत किंक्रांत हा सूर्याच्या प्रवासातील संक्रमणाचा असा टप्पा आहे जो परंपरेने सावध, शांत आणि गंभीर मानला जातो. यात भीती नाही, अर्थ आहे. निश्चित नाही, जागरूकता आहे. 50 ते 100 रुपयात द्या रॉयल बाग. जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.